नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपल्याला पाहायचं आहे की प्रिन्स कट जो आपण कटोरी ब्लाउजचा पेपर पॅटर्न ठेवून माझ्या साईजचा कशा पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग पार्ट 1 आणि पार्ट 2 असे मी अपलोड केलेले आहेत. पाहिले नसतील तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, कारण तुम्हाला समजलं पाहिजे की परफेक्ट ब्लाउज पेपर पॅटर्न जर घेतले तर ब्लाउज बऱ्याच जणींचे प्रश्न येतात की ब्लाउज व्यवस्थित बसतात का नाही. तर त्यासाठी मी खास माझे ब्लाउज तुम्हाला टीच करून दाखवत असते आणि दाखवणार आहे. इथून मागे मी काय केलेलं आहे की कस्टमरचेच ब्लाउज प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवलेले आहेत. तर आज मी तुम्हाला म्हणजे आपण कटोरीचाही ब्लाउज शिवून पाहिलेला आहे, ते तुम्ही जाऊन पाहिलाच असेल. पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की व्यवस्थित बसतेत का नाही. आणि आज जो आहे तो ब्लाउज प्रिन्स कट ब्लाउजचा पेपर पॅटर्न घेतलेला आहे, पाहू शकता. या पद्धतीचा प्रिन्स कटचा ब्लाउज पेपर पॅटर्न आहे. तर काय त्याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे. आणि तुम्हालाही घ्यायचे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या घरपोच, अगदी तुम्हाला बाहेर कुठेच जायची गरज लागणार नाही, तुमच्या घरपोच मिळणार आहेत. तर तुम्हाला जास्त घ्यायची नसतील, येतील का नाही, परफेक्ट बसतील का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची साईज जी आहे तीही घेऊ शकतात. आणि ती घेतल्याच्या नंतर तुम्हाला विश्वास वाटेल की आपले ब्लाउज पेपर पॅटर्न येतील का नाही, परफेक्ट ब्लाउज बसतील का नाही, तुमचा स्वतःचा तुम्ही टीच करून पाहिल्याशिवाय तुम्हाला विश्वास येणार नाही. त्यासाठी म्हणजे बऱ्याच जणींचे कॉलवर मला विचारत असतात की परफेक्ट बसतात का, म्हणून मी हे दररोज तुम्हाला बोलत असते. तुम्हाला वाटत असेल ताई दररोजच का त्या बोलतात म्हणून, तर कुठलंही काम करायचं म्हटल्याच्या नंतर ते सिद्ध करावंच लागतं, आपल्याला बोलावंच लागतं. त्याच्यामुळे तर मैत्रिणींनो, एवढं सांगत असते मी दररोज की विश्वास देण्यासाठी तुम्हाला नाही आहे, पण परफेक्ट तुमचे ब्लाऊज बसतील का नाही ते तुम्ही स्वतः तुमचं ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट काय आहे ते पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही जास्त पैसे न घालवता तुम्ही अगोदर स्वतःचे ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करून पहा आणि नंतर तुम्हाला जे काही तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर ते करू शकतात. तर तुमचे पैसेही वेस्ट जाऊ नयेत, किंवा मी तर 100% गॅरंटी देते परफेक्ट बसतात म्हणून, पण तुमच्या विश्वासासाठी मी बोलत असते. तर चला मैत्रिणींनो, कशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवायचा आहे किंवा बाही कुठे ठेवायचे आहे, काय सर्व काही प्रोसेस जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ त्यासाठी पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर नक्की लाईक करायला विसरत आहेत तर लाईक करून घ्या. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे पाहू शकता, इथे मी हा मापाचा ब्लाउज घेतलेला आहे. तर 30 साईजचा आहे, तर माझाच आहे हा. तर याच्यावरून मापे जे आहे ती या पद्धतीने घ्यायची आहे. तर इथं ब्लाउज पेपर पॅटर्न घेतलेला आहे मी. तर आपल्याला मेन मापे जे आहे ती कुठली घ्यायची आहेत तर पाहू शकतात. इथे घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग, 7.5 भरत आहे, म्हणजे आपला हा 30 साईजचा ब्लाउज आहे. आणि टोटल कंबर जे आहे ती आपली हे पा 6 भरत आहे, कारण कटोरी ब्लाउज मध्ये आपली कंबर जी आहे ती 6.5 होत असते. तर इथे मी प्रिन्स कट मध्ये कंबर जे आहे पुढचा भाग जो आहे तो कमी येत असतो. तर तुमच्यावर डिपेंड राहतं की तुमची कंबर किती आहे त्याच्यावर. तर इथे मी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. तयार उंची 13 आहे. किती आहे? 13. आपल्याला हा पॅटर्न चेक करायचा आहे किती उंचीचा आहे ती. तर हे पा, परफेक्ट हा 14 उंचीचा आहे, तर म्हणजे हा 13 उंचीला परफेक्ट आहे. तर या पद्धतीने हे साइड पीस घेतलेला आहे. हा ही पुढचा पार्ट आणि लांब बाही तयार करायची आहे आपल्याला त्यासाठी. तर या बाहीची डिझाइन मी बनवणार आहे, तर खूप छान आहे, तर ती तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हा इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे, पाहू शकता. सिंगलच ब्लाउज पीस आहे, म्हणजे अस्तरचा ब्लाउज नाहीये ही. तर या पद्धतीने घेतलेला आहे. बंद बाजू आपल्याकडच्या साइडने ठेवायची आहे, ओपन बाजू पुढच्या साइडने ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला असा या पद्धतीने पॅटर्न पाठीचा भाग जो आहे तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आणि गळा रुंदी आपली किती आहे? 30 साईजला 2 आहे, तर व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे.
त्यानंतर पाठीच्या गळ्याची उंची बरोबर आहे आपली तयार. 8.5 आणि 9 इंच आपल्याला एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर या पद्धतीत आपल्याला काहीच चेंज करायचं नाहीये आहे. असा आपल्याला हा पॅटर्न व्यवस्थित ठेवून पूर्णपणे आखून घ्यायचा आहे. नंतर हा साइड पीस व्यवस्थित पाहायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने परफेक्ट आहे का हे चेक करायचं आहे. कमी जास्त असेल तर आपल्याला पुढच्या साइडने साइड पीस व्यवस्थित करून घ्यायचा आहे. हे पहा अशा रीतीने आपण हा पाठीचा पार्ट जो आहे तो ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ठेवायचा आहे आता इथे हा भाग. तर आपल्याला ऍडजस्टमेंट पाहायचा आहे की कुठे तुमचा हा पार्ट ऍडजस्ट होतो ते चेक करायचं आहे. तर माझा हा जो भाग आहे तो मी इथे ठेवणार आहे आणि हा जो आहे तो मी इथे ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला या साइडने लांब बाही कट करायची आहे. तर एका ताईंचा असाही प्रश्न होतो की शक्यतो तुम्ही उभाच बाहीची कटिंग केली तर बाही व्यवस्थित बसते, आडवी केली अस्तरची आडव्या साइडने केली तर तोही व्यवस्थित बसते. फक्त तुम्हाला फिनिशिंग मध्ये किंवा फिटिंग मध्ये परफेक्ट घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने तर मोठे जी मापे असतात त्या ब्लाउजला तुम्हाला उभी बाही बसत नाही, त्यावेळेस तुम्ही आडवी घेतली तरी चालतं. अशा रीतीने आपण हे पार्ट पाहू शकता. आखून घेतलेला आहे. त्यानंतर हा भाग जो आहे तो आपण इथे ठेवून घेऊत म्हणजे परफेक्ट आपल्याला कपडा जो आहे तो व्यवस्थित राहतो. एक्स्ट्रा आपल्याला इकडे आता याच्यामध्ये तुम्हाला गळा पुढचा उंची वाढवायची असेल तर तेही वाढवून घेऊ शकतात. आणि हा मोंड्याचा भाग जो आहे तो आपल्याला आहे तसा ठेवायचा आहे. अशा रीतीने हे पार्ट मी ठेवून कट केलेला आहे. आता ही बाही जी आहे ती आपल्याला लांब बाही तयार करायची आहे. 9.5 तयार आहे तर इथे आपण 10.5चा घेतलेला आहे. पाहू शकतात अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे. आता इथे मी काय केलेलं आहे अर्धा इंच या साइडने काट नसतो, आपल्याला शिलाई मार्जिंग साठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर अशा रीतीने हे पहा. तर इथे सरळ असं आखून घ्यायचं आहे. 9.5 ज्या महिलांची बाही आहे लांबी तर त्या लांबीसाठी परफेक्ट हा पॅटर्न आहे. शक्यतो 9.5च्याच बाही लांबी असतात. क्वचित महिला 10ची घेत असतात किंवा 9ची घेत असतात. शक्यतो तुम्ही 9.5ची जर घेतली तर परफेक्ट बसते. तर अशा रीतीने हे लांब बाही जे आहे ते आपण आखून घेतलेले आहे. अगदी 5-10 मिनिटात तुम्ही ब्लाउज जो आहे तो कट करू शकता. तर हा आपण आता पूर्ण पॅटर्न जो आहे तो कट करून घेणार आहे.
तर हे पहा अशा पद्धतीने हे झालेले आहेत. आता हा मी पुढचा गळा जो आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे. तर आपल्याला तयार 6चा घ्यायचा आहे. तर मी 6.5 वर मार्क करणार आहे. आपल्याला डीप मध्ये गळा पाहिजे, त्यासाठी पुढचा जो गळा आहे तो प्रिन्स कट मध्ये तुम्ही असा या पद्धतीने घ्यायचा आहे. जास्त तुम्हाला डीप मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने वाढून घ्यायचा आहे. हा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने कट केलेला आहे. आता दुसराही तुम्हाला एक प्रश्न पडन, हे बाई आपण परफेक्ट कटिंग केलेले आहे. आता इथे तुम्ही काय करायचं आहे, चेक करून पाहायचे आहे. या पद्धतीने आपल्याला हा भाग जो आहे तो परफेक्ट आहे. पण आपल्याला कमी जास्त झालेला कपडा जर असेल मागे पुढे तर तुम्हाला यावेळेस चेक करून पाहायचं आहे आणि व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ही दुरुस्त आपल्याला करून कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा रीतीने आपली ही बाहीची कटिंग ही झालेली आहे. तर या पद्धतीने अगदी तुम्ही कमी वेळामध्ये कशा पद्धतीत तुम्ही ब्लाउज कट करू शकता ते तुम्हाला आज इथे सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने तुम्ही ब्लाउज जो आहे तो प्रिन्स कट, फोर टक्स, बोटनेक खूप कमी वेळामध्ये तुम्ही कट करू शकता. तर तुम्हाला ब्लाउज पेपर पॅटर्न ऑर्डर करायची असेल तर खालीच नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला ब्लाउज पेपर तुमच्या घरपोच मिळणार आहे. अशा रीतीने आपल्याला हा ब्लाउज पेपर पॅटर्न जे आहे ते अवेलेबल आहेत. याच्यामध्ये पाहू शकता 2 इंच मार्जिंग सहित तुम्हाला सर्व काही मापे दिलेली असतात. इथेही तुम्हाला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिंग सहित आलेला आहे आपला हा जर भाग. तुम्ही अशा पद्धतीने जर ठेवला तर तुम्हाला इथून इथपर्यंत जो ब्लाउजची आपली मापे आहेत ती दिसणार आहेत. इथून पुढे आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी सर्व काही मापे तुम्हाला दिलेली आहेत. तर या पद्धतीने आपण हा प्रिन्स कट ब्लाउज जो आहे तो माझा तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. याची स्टिचिंगही तुम्हाला दाखवणार आहे, कारण माझा परफेक्ट बसतो का नाही तुम्हाला पाहण्यासाठी. नेहमी तर मी कस्टमरचे ब्लाउज जे आहे ती कट करत असते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी प्रिन्स कट, फोर टक्स, आपण कटोरीचाही दाखवलेला आहे. आता हा प्रिन्स कटचा आहे आणि फोर टक्सचा. याच्यानंतर तुम्हाला पार्ट 1 मध्ये कटिंग, पार्ट 2 मध्ये स्टिचिंग येणार आहे. व्हिडिओ मोठे होते त्यासाठी आपण पार्ट 1, पार्ट 2 असे अपलोड केलेले आहेत. कटोरीचाही तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 जे आहे ती अपलोड केलेला आहे. त्याच्या लिंक जे आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर चला मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच काही सर्व माहिती सांगायची होती. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर भेटूत उद्याच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.